आपण ऐकत आहात जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित पुस्तक जगण्याचा मार्ग। विषय आणखी एक चमत्कार जो त्या भंडाऱ्यात झाला। तो भंडारा म्हणजे लंगर 3 दिवसांपर्यंत चालला होता। प्रत्येक माणूस दिवसातून कमीत कमी 2 वेळा भोजन करत होता, काही तर 3-4 वेळाही भोजन करत होते। कारण प्रत्येक भोजनानंतर दक्षिणा म्हणून 1 मोहर म्हणजे 10 ग्रॅम सोन्याची आणि 1 दोहर म्हणजे महागडी सुती शाल देण्यात येत होती। या स्वार्थापोटी पुन्हा पुन्हा भोजन करत होते। 3 दिवसापर्यंत 18 लाख व्यक्ती शौच व लघवी करून काशीच्या चहूबाजूला ढीग लावला असता, काशीला दूषित केले असते। काशीचे निवासी तसेच 18 लाख अतिथी तसेच 1 लाख सेवादार जे सतलोकामधून आले होते त्या घाणीचा ढीग लागला असता। श्वास घेणे कठीण झाले असते, परंतु असे जाणवले सुद्धा नाही। सर्व दिवसातून 2-3 वेळा भोजन करत होते, परंतु शौचास एकदाही जात नव्हते ना लघवी करत होते। इतके स्वादिष्ट भोजन होते की पोट भरभरून खात होते। अगोदरपेक्षा दुप्पट भोजन करत होते। त्या सर्वांना मधल्या दिवशी काळजी म्हणजे चिंता वाटू लागली की ना तर पोट जड झालंय, भूक सुद्धा व्यवस्थित लागत आहे, कुठे आजारी तर पडणार नाही। सतलोकामधून आलेल्या सेवकांना समस्या सांगितली तर त्यांनी सांगितले की हे भोजन अशा जडीबुटी टाकून बनविले आहे ज्यामुळे हे शरीरातच सामावून जाईल। आम्ही तर रोज हेच भोजन आमच्या भंडाऱ्यात म्हणजे लंगरमध्ये बनवतो, हेच खातो। आम्ही कधीही शौचास जात नाही, तसेच ना लघुशंका करतो। तुम्ही निश्चिंत रहा। तरी सुद्धा विचार करत होते की भोजन तर केलंय, परंतु काहीतरी मल निघाला पाहिजे। त्यांना शौचास जाण्यास दबाव आला। सगळे शहराच्या बाहेर गेले। शौचास बसण्यासाठी एकांत जागेचा शोध घेऊन बसले। तेव्हा गुदामधून वायू निघाला, पोट हलके झाले, तसेच वायूपासून सुगंध निघाला, जसे केवड्याचे पाणी शिंपडले असावे। हे सर्व पाहून सर्वांना सेवादारांच्या बोलण्यावर विश्वास बसला। तेव्हा त्यांची भीती समाप्त झाली, परंतु तरी सुद्धा सर्वांच्या डोळ्यांवर अज्ञानाची पट्टी बांधलेली होती। परमेश्वर कबीरजी यांना परमेश्वर म्हणून स्वीकारले नाही। पुराणांमध्ये देखील प्रकरण येते की अयोध्येचा राजा ऋषभदेवजी राज्य त्यागून जंगलामध्ये साधना करत होते। त्यांचे जेवण स्वर्गामधून येत होते। त्यांच्या मलामधून म्हणजे पाखाने सुगंध निघत होता। जवळपासच्या क्षेत्रातील व्यक्ती याला बघून आश्चर्यचकित होत होते। याच प्रकारे सतलोकाचे भोजन केल्याने केवळ सुगंध निघतो, मल नाही। स्वर्ग तर सतलोकाची नक्कल म्हणजे अनुकरण आहे, जे नकली म्हणजे डुप्लिकेट आहे। प्रश्न: भक्ती करण्यासाठी घराचा त्याग करणे किंवा घरी राहून भक्ती करणे कोणते श्रेष्ठ आहे? उत्तर: शास्त्रविधीनुसार पूर्ण गुरुकडून दीक्षा घेऊन भक्ती मर्यादेचा निर्वाह करीत आजीवन साधना केल्याने मोक्ष होईल। जर घर सोडून जंगलामध्ये निघून गेले तर भोजनासाठी पुन्हा गाव व शहरामध्ये गृहस्थीच्या घरी यावे लागणार। उन्हाळा, हिवाळा, पावसापासून वाचण्यासाठी एखादी छोटी कुटी बनवावी लागेल, वस्त्र पण मागावे लागतील। ते परत घर बनले। यासाठी घरी राहा, सत्य साधना करा, मोक्ष निश्चित आहे। विवाह करा, नाहीतर नका करू। दोघेही भक्ती करून मोक्ष प्राप्त करू शकतात। अनेक व्यक्ती म्हणतात की भक्ती ब्रह्मचारी जीवनामध्येच होऊ शकते। याचे पण उत्तर आहे की सत्य साधना शास्त्रानुसार करून दोघे मोक्ष प्राप्त करू शकतात। उदाहरण: आपण मानतो की भक्त ध्रुवजी तसेच भक्त प्रल्हादजी यांनी मोक्ष प्राप्त केला आहे। या दोघांनी विवाह केला होता, मुलं पण होती। प्रल्हादजी यांचा पुत्र बैलोचन होता। नातू राजा बली होता, ज्याने 100 यज्ञ केले होते। भगवानांनी वामन रूप धारण करून 3 पावलां इतकी जमीन दक्षिणा म्हणून मागितली होती। जे म्हणतात की ब्रह्मचारी पुरुषच मोक्षाचे अधिकारी आहेत, तर विचार करा की हिजडे म्हणजे खुसरे तर कायमच ब्रह्मचारी आहेत, ते तर आणखी जास्त अधिकारी झाले।
सत्य साधना केल्याने हिजडे, ब्रह्मचारी, गृहस्थी तसेच स्त्री सर्व मोक्ष प्राप्त करून घेतात. संत गरीबदासजी यांनी कबीरजी यांचे ज्ञान सांगितले आहे की गरीब डेरे डांडे खुश रहो, खुसरे लहे ना मोक्ष, दुरव प्रल्हाद पार हुए फिर डेरे में क्या दोष. गरीब केले की कोपिन है, फुलपात फल खाई, नर का मुख नहीं देखते, बस्ती निकट नहीं जाई. गरीब वे जंगल के रोज है, जो मनुष्यों बिदके जाही, निष्दिन फिरो उजाड़ में, यूं साई पावे नाही. गरीब गाड़ी बाहो घर रहो, खेती करो खुशहाल, साई सिर पर राखिए, सही भक्त हरलाल. भावार्थ. वाणी नंबर 1 चा भावार्थ आधी सांगितला आहे. वाणी नंबर 2, 3 चा भावार्थ. काही व्यक्ती सांगत होत्या की आम्ही संताच्या शोधामध्ये पर्वत जंगलांमध्ये गेलो. एका जागी जंगलामध्ये एक साधू राहत होता. त्याच्याविषयी तिथले जवळपासचे गावातील लोक सांगत होते की तो साधू केळीचे पान लंगोट रूपामध्ये कमरेला बांधतो आणि जंगलामध्ये पानं, फळं, फुलं खात असतो. गावाच्या जवळ पण येत नाही. मनुष्याचे तर तोंड पण पाहत नाही. पाहताच पूर्ण गतीने जंगलामध्ये पळून जातो. लोक म्हणत होते की ज्याला पण त्याचे दर्शन होते मालामाल होऊन जातो. आम्ही अनेक दिवस दर्शनासाठी त्या जंगलामध्ये सकाळी जात होतो आणि संध्याकाळपर्यंत थांबत होतो. एके दिवशी पळून जाताना पाठच दिसली. दर्शन होऊन गेले असते तर मोठाच लाभ झाला असता. विचार करा की असा व्यक्ती अपराधी असतो ज्याने पोलिसांपासून वाचण्यासाठी ढोंग केले आहे. संत गरीबदासजी यांनी अशा व्यक्तीला रोज म्हणजे नील गायची उपमा दिली आहे, जी माणसांना घाबरून दचकून पळत फिरतात. अशा व्यक्ती दिवस रात्र भलेही रानावनांमध्ये निर्जन स्थळी भटकले तरी परमात्मा प्राप्ती होऊ शकत नाही. वाणी संख्या 4 चा भावार्थ. गरीब गाड़ी बाहो घर रहो, खेती करो खुशहाल, साई सिर पर राखिए, सही भक्त हरलाल.